बागेश्वर बाबा संजय गायकवाडांविरोधात मविया आक्रमक, मवियाकडून शिवाजी पार्कात निदर्शन। आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर सीपीआयचा मोर्चा, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, आंदोलकांना घेतलं ताब्यात। शरद पवारांनी बोलावली कुटुंबियांची तातडीची बैठक, पुण्यातल्या मोदी बागेत सगळ्यांना स्नेह भोजनाचं निमंत्रण। केईएमच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील, केईएमचं आता होणार कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, मात्र 1 मे पासून मराठी सक्तीची मोहीम सुरू राहणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। मीरा भाईंदरमध्ये धर्म विचारून 2 सुरक्षारक्षकांवर हल्ला, नयानगरमधील घटनेनं खळबळ, आरोपी जैब अन्सारीला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी। महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई पालिकेची उधळपट्टी, केवळ दुरुस्तीसाठी खर्च करणार 3 कोटी, इटालियन मार्बल लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणार। कोल्हापुरात अमरावती प्रकरणाची पुनरावृत्ती, 8 तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला पाठवले, मुलाची शिरोली इथून शाहिद सनेदला अटक। पोलीस आणि शिरोली गावातील ग्रामस्थांची बाचाबाची, मोर्चा काढण्यावर ग्रामस्थ आक्रमक, आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी। अमरावतीत बुधवारी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक, एकनाथ शिंदेंनी दिलेल्या ऑफर संदर्भात करणार चर्चा, शिवसेनेकडून कडूंना विधान परिषदेसह मंत्रिपदाची ही ऑफर। रोहित पवारांनी पुण्यात घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट, पोलिसांची कृतीच दिसत नाही, विश्वास कसा बसायचा, रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी। सर्वच लोक काँग्रेस सोडून चाललेत, राहुल गांधींचं नेतृत्व हे काँग्रेसला मातीमोल करणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका।